नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वात महत्वाचा आणि मोठा मुद्दा गाजला तो शिक्षक भरतीचा। आणि जे काय आपले संघटनेचे लोक जे संदीप सर सध्या नागपुरामध्ये जे आंदोलन करतायत आणि शिक्षक भरती 70,000 पदसंख्या व्हावी यासाठी प्रयत्न करतायत, पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, जयकुमार गोरे साहेबांनी सांगितले की 15,158 पदे रिक्त आहेत आणि ते तात्काळ भरण्यात येतील आणि ज्या बदल्यामुळे जे काही रिक्त पद आहेत त्याची माहिती लवकरच काढून ती पदसंख्या सुद्धा काही प्रमाणामध्ये भरता येईल असं त्यांच्या मते सांगितलेलं आहे। वित्त विभागाची मंजुरी घेण्यासाठी यांनी प्रस्ताव टाकलेला असेल जवळपास 15,158। आपण धरून चलू आगामी 2025 मध्ये जे काय परीक्षा झालेली आहे या परीक्षेतून जर पदसंख्या भरली जाईल तर एक 15,000 प्लस पदसंख्या भरली जाईल असं गृहीत धरून जास्त पदसंख्या यावी मला पण वाटतं, तुम्हाला पण वाटतं, पण जर वित्त विभागावर ताण येत असेल तर ही पदसंख्या याच प्रमाणात येईल असं सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल आणि या पदसंख्येसाठी येणाऱ्या आगामी काळामध्ये पवित्र पोर्टल चालू होईल असं गृहीत धरून आपण काय करू, आता कागदपत्राची लिस्ट काय आवश्यक आहे याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका। पहा मित्रांनो, काय करायचे, कागदपत्र काय आवश्यक आहे। कागदपत्र जर बघितलं जवळपास 20% लोकांकडे कागदपत्र योग्य नसल्यामुळे ते काय होतात, या प्रक्रियेतून बाद होतात। आता मी एक उदाहरण बघितलं, म्हणजे जवळपास 270 पदासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विवेकानंद जे काही संस्था आहे त्याच्यामध्ये लागलेले होते, बरोबर, संस्थेमध्ये सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूज लागलेले होते, पण त्यातले जवळपास 127 लोकांनी जॉईनच केलं नाही, कारण कुठली ना कुठली त्रुटी होती। कशाची? कागदपत्राची। कुणाचे क्वालिफिकेशन डल होतं किंवा क्वालिफिकेशन व्यवस्थितरित्या नव्हतं, त्यामुळे त्यांना त्या नोकरीपासून मुकावं लागलं। तर कागदपत्रामध्ये काय असणं गरजेचं आहे, त्यांनी दिलेल्या दिनांकाच्या अगोदरचे सर्व कागदपत्र आवश्यक आहेत, व्हॅलिड आवश्यक आहेत, लक्षात घ्या। त्या दिनांक परीक्षा होण्याच्या अगोदरचे सर्व डॉक्युमेंट आवश्यक आहेत, लक्षात घ्या। इव्हन फक्त जर मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही आता काढून घेतलं तरी चालेल, पण 10वी 12वी ग्रॅज्युएशन डीएड काय बीएड असेल तुमचं बीएड कास्ट सर्टिफिकेट हे कागदपत्र आवश्यक आहेत म्हणजे आहेत। तर मित्रांनो, मी स्वतः सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मी स्वतः माझ्या विशेष सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना कोणत्या अडचणी आल्या, कोणते डॉक्युमेंट कशा पद्धतीने जोडायचे याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर चर्चा करतो। तुम्हाला काय होतं, सर्वात प्रथम पवित्र पोर्टलला नोंद केल्यानंतर प्रिफरन्स दिल्यानंतर आपल्या पवित्र पोर्टलला आपलं सिलेक्टेड म्हणून जेव्हा नाव येतं तेव्हा आपण स्वप्रमाणपत्रामध्ये जेवढे डॉक्युमेंट टाकलेले आहेत तेवढे एक ना एक डॉक्युमेंट आपल्याला तिथे आवश्यक असतात। मग त्याची एखाद्याची ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी किंवा नॉन क्रिमिनलचे व्हॅलिडिटी संपलेली असली तरी, त्या डेटच्या अगोदरची होती बाबा आता संपलेली आहे तरी आपल्याकडे ते डॉक्युमेंट आवश्यक असतं म्हणजे असतं। पहा मित्रांनो, काय काय आवश्यक असतं, 10वी सनद किंवा सर्टिफिकेट म्हणतात, सनद आणि मार्क मेमोला आपण काय करू, MM टाकू। त्यानंतर 12वी सनद मार्क मेमो, लक्षात ठेवा दोन्ही गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही डीएड केलेला असेल तर डीएड बरोबर त्याचं काय सर्टिफिकेट असेल किंवा मार्क मेमो असेल, सर्टिफिकेट किंवा मार्क मेमो दोन्ही असणं आवश्यक आहे। नसेल तुमच्याकडे सर्टिफिकेट लवकरात लवकर काढून घ्या। त्यानंतर तुम्ही बीएड केलेला असेल, तुमच्याकडे सर्टिफिकेट मार्क मेमो दोन्ही असेल तर दोन्ही ठेवायचं आहे। त्यानंतर तुमची पदवी झालेली असेल, कारण पदव्युत्तर असाल तर तुम्ही सर्टिफिकेट मार्क मेमो असेल ते ठेवायचं। तुमचं जर समजा पदव्युत्तर पदवी असेल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचं सर्टिफिकेट म्हणजे डिग्री सर्टिफिकेट मार्क मेमो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। फायनल इयरचं असेल तरी चालतं। हे झाले मित्रांनो शैक्षणिक डॉक्युमेंट। त्यानंतर तुमच्याकडे MSIT जोडलेलं असेल तर MSITचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा CCC असेल तुमचं CCCचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर
सर्वात महत्वाचं म्हणजे इथे येतं कास्ट सर्टिफिकेटचं जवळ. आता इथे नॉन क्रिमिनल व्हॅलिड असलं पाहिजे मित्रांनो. नॉन क्रिमिनल काय असलं पाहिजे, व्हॅलिड असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिनल म्हणजे परीक्षेच्या अगोदरचं व्हॅलिड, परीक्षेच्या अगोदरचं असेल आणि आता व्हॅलिडिटी संपलेली असेल तरी ते व्हॅलिडिटी संपलेलंच लागतं, लक्षात घ्या. पण आता जर व्हॅलिडिटी संपलेली असेल तर अजून एक काढून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी वाले, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन वाले, बाबा मार्चच्या नंतर, परीक्षा मार्चच्या नंतरच झालेली आहे, त्यामुळे मार्चच्या नंतरच तुमच्याकडे आहे का हे महत्वाचं आहे. त्यानंतर टीईटी प्रमाणपत्र, टीईटी प्रमाणपत्र कोणत्या वर्षात पास झालात आणि त्या वर्षामध्ये ते आरक्षण होतं का हे मॅटर करतं बरं का, लक्षात ठेवा. इथे घोटाळा जर झाला, टीईटी प्रमाणपत्र 1चा असू द्या किंवा 2चा असू द्या, त्या वर्षाच्या म्हणजे त्या परीक्षेच्या अगोदरच तुमच्याकडे ते सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आहेत आणि त्या कास्टमध्ये तुम्ही पास झालेले आहात का, 90 मार्क आहेत त्यांना काय ओपन मध्ये कन्वर्ट केलं जातं, त्यात काही नो प्रॉब्लेम, पण त्यावेळेच असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची कोणतीही कास्ट असू द्या, कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही मॅरिड असाल, नाव बदललेलं आहे, तुमचं नाव बदलल्याचा पुरावा, आणि तुम्हाला काही टीसी वगैरे दाखला, जन्म दाखल्यासाठी म्हणजे जन्म तारखेसाठी दाखला, मग कोणत्याही वर्षाचा तुमच्याकडे दाखला असला तरी चालेल. विशेष आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर पॅन कार्ड असेल नसेल तो भाग वेगळा आहे, पण आधार कार्ड कंपल्सरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि या डॉक्युमेंटमध्ये कुठेही तुमच्या चुका जर असतील त्याचं एक गॅजेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. गॅजेट किंवा ऍफिडेव्हिट, 1 वर्षासाठी ऍफिडेव्हिट असतं आणि गॅजेट हे जवळपास किती लाईफ टाइम असतं जवळपास. ओके, तर हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. सर्व डॉक्युमेंट हे तुमच्या परीक्षेच्या अगोदरचे असणं गरजेचं आहे, परीक्षेच्या अगोदरचे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची प्रोसेस म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विशिष्ट डेटला तुम्हाला बोलवलं जातं आणि विशिष्ट डेटला तुम्हाला बोलवून तुमचं काय झालेलं असतं, सिलेक्शन झालेलं असतं. आणि आता लक्षात ठेवा, ज्यांना आपल्याला कोणत्या जिल्ह्यात जायचंय भविष्यामध्ये, आता ज्या काही 15,158 पदसंख्या येणार आहेत, सर्व जाहिराती येतात, कोणत्या जिल्ह्यात जायचे, नोकरी कुठल्या जिल्ह्यात करणं शक्य आहे, तेच प्रेफरन्स निवडा, जेणेकरून एखाद्या प्रेफरन्सवर आपल्याला जायचं नाही तर दुसऱ्याचा तिथे फायदा होत असतो. याच्यामुळेच बऱ्याच लोकांचा मागच्या वर्षामध्ये नंबर लागलेला नाही आणि ते पद रिक्तच राहिलेलं आहे. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, शिक्षक भरतीचा धडाका 100% मित्रांनो होणार आहे तर होणार आहे. त्यांनी काय म्हटलंय, मेच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील आणि जून मध्ये नवीन शिक्षक भरती होणार म्हणजे होणार. ज्यांनी TIT एक्झाम दिलेली आहे थर्ड, त्यांना संधी मिळणार आहे, लक्षात घ्या. आता व्हिडिओ बरेच विद्यार्थी दुसरे पण बघतात, बाबा पुढल्या तयारी करायचंय तर हा माझा संपर्क क्रमांक आहे. आपली अजून सुद्धा बॅच चालू आहे. सर TIT एक्झाम झाली, TIT एक्झाम होऊन गेली, तुमची बॅच चालू आहे का? यस, अजून सुद्धा आपली बॅच चालू आहे. आणि शिक्षक भरती ही 15,158 पदासाठी होण्याचे चान्सेस आहेत. या व्हिडिओवर कुठलाही डाऊट घेऊ नका. का तर त्यांनी सांगितलंय कशामध्ये, अधिवेशनामध्ये सांगितले आम्ही एवढी पदसंख्या भरणार आहोत असं सांगितलेलं आहे. आता प्रत्यक्षरित्या याच्यामध्ये वाढ होईल पण कमतरता अजिबात होणार नाही असा माझा विश्वास आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पण आता तुम्ही जर म्हणाल 70,000च पदसंख्या भरली पाहिजे तर एकदम शक्य नाही मित्रांनो, भरली पाहिजे. मला पण वाटतं एकही जागा रिक्त नाही राहिली पाहिजे. पण प्रत्यक्षरित्या जर विचार केला तर आगामी काळामध्ये वित्त विभागावर येणारा ताण विचारात घेता प्रत्येक डिपार्टमेंटला एक विशिष्ट पद्धतीचं काय दिलेलं असतं, पॅकेज दिलेलं असतं. त्या पॅकेजनुसारच शासन त्याच्यावर खर्च करत असतो. आता दुसरा मुद्दा म्हणजे सर यांना ते 25,000 कोटी रुपये कुंभमेळ्यावर उधळायची, पण आमच्या शिक्षक भरतीवर किंवा शिक्षक भरती का केली जात नाही? तर मित्रांनो तो पण एक धार्मिक कार्यक्रमच म्हणून समजावं लागेल. आणि इकडे जर विचारात घेतलं, हे पण महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. सध्या शिक्षणाचा दर्जा ढासळलेला आहे, पण टप्प्याटप्प्याने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार
शिक्षक भरती तर 100% दरवर्षी होणार एवढं निश्चितपणे सांगतो मित्रांनो. कारण कुठला घोटाळा बाहेर येऊ नये, कुठं काही घोटाळा होऊ नये एवढीच देवाचरणी प्रार्थना असेल आपल्या सर्व अभियोग्यतेच्या माध्यमातून. म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती होणार आहे, या गोष्टीला धरून तुम्ही अजून जर अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर अभ्यास करावा. ही पदसंख्या भरली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ही पदसंख्या फक्त TIT 3 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यकच आहे. हे डॉक्युमेंट नसतील तर लवकरात लवकर तडजोड करायची, व्यवस्थितरित्या डॉक्युमेंटची जोड करून ठेवायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.